नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 28 ऑगस्टला आलेलं आहे वरदलक्ष्मी व्रत. वरदान देणारी, सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारी अशा या वरदलक्ष्मीची सेवा, पूजा आपण कशी करावी, तर या संदर्भातीलच माहिती आपण या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, वर्षातून एकदाच येणारं वरदलक्ष्मी व्रत या वर्षी 28 ऑगस्ट 2026ला आले आहे. वरदलक्ष्मी हे व्रत श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या आधी जो शुक्रवार येतो तर त्या शुक्रवारी केला जातो. हे व्रत वर्षातून एकदाच आपल्याला करता येतं, एकदाच केले जाते. वैभव लक्ष्मी व्रत वेगळे आणि वरदलक्ष्मी व्रत वेगळे. वरदान देणारी आणि आपल्या मनोकामना पूर्ण करणारी अशा वरदलक्ष्मी व्रत आणि पूजा आपल्याला घरामध्ये करायची असते. शुक्रवारी गावाला जाणार आहे, मग फक्त सेवा केली तर चालेल का? तर बघा, मांडणी करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे मांडणी केली तर अतिउत्तम, कारण वर्षातून हे व्रत एकदाच केले जाते. त्यामुळे आवर्जून तुम्ही हे व्रत करा. हे व्रत केल्याने घरामध्ये सुख, शांती, समाधान, आयु, आरोग्य आणि अष्टलक्ष्मीची प्राप्ती होते. घरामध्ये कधी केले नाही तरीही तुम्ही हे व्रत करू शकता. तुम्ही माहेरी असाल तर तिथे देखील तुम्ही करू शकता. तर मांडणी कशी करावी? तर सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे, ताम्हण घ्यायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, हळद, कुंकू, अक्षता, एक फूल टाकायचं आहे आणि त्यानंतर आपलं नाव सांगायचं आहे, गोत्र म्हणायचं आहे आणि मी वरदलक्ष्मी व्रत करत आहे. माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू दे आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे, अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. आणि पाणी ताम्हणामध्ये सोडायचं आहे. परत 2 पळी पाणी घेऊन हातामध्ये ते देखील आपल्याला ताम्हणामध्ये सोडायचं आहे. त्यानंतर मांडणी कशी करावी? तर ही मांडणी सकाळी करा, जेणेकरून दिवसभर घरामध्ये ती राहील. तर एक पाट किंवा चौरंग घ्या, त्यावर लाल किंवा पिवळं वस्त्र टाका. त्यानंतर माता लक्ष्मी, भगवान विष्णूंचा एकत्रित फोटो असेल तर तो तुम्ही ठेवू शकता, किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती देखील तुम्ही ठेवू शकता. तसेच प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती ताम्हणामध्ये ठेवून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ज्यांनी वैभव लक्ष्मीची मांडणी केली आहे तर त्याच्या शेजारीची ही मांडणी केली तरीही चालेल. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना आपल्याला स्थापन करायचं आहे. तर तांदळाची रास काढून त्यावरती गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे. हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना. त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे. मातीची मूर्ती असेल तर एक फूल घ्यायचं आहे, तो पाण्यामध्ये बुडवून पाणी शिंपडायचं आहे. आणि पितळी मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती कोरडी करून आपल्याला माता लक्ष्मीला देखील स्थापन करायचं आहे. तांदळाची रास काढून त्यावर ठेवायचं आहे. तांदळावर थोडंसं हळद, कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर मूर्ती त्यावर ठेवून माता लक्ष्मीला देखील हळद, कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे फोटो असेल, त्या फोटोच्या समोर किंवा मूर्तीच्या समोर आपल्याला एक तांब्याचा तांब्या किंवा चांदीचा तांब्या घेऊ शकता, पितळी तांब्या घेऊ शकता, तो आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्या 5ही बाजूने कुंकवाने रेषा आपल्याला खालून वर या पद्धतीने ओढायची आहे. त्यानंतर कलशामध्ये पूर्ण कंठापर्यंत तांदूळ भरायचा आहे. आणि हे करताना आपल्याला माता लक्ष्मीचा कोणताही एक मंत्र म्हणायचा आहे, जो तुम्हाला येत असेल तो. त्यानंतर त्या कलशावर एक नारळ ठेवायचा आहे आणि त्यासमोर माता लक्ष्मीचा मुखवटा असेल तुमच्याकडे तर तो देखील तुम्ही लावू शकता. कलशाला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. तुम्ही वेणी देखील अर्पण करू शकता. लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. तसेच माता लक्ष्मीची मूर्ती असेल, पितळी असेल तर त्यावर अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करत असताना श्री सूक्तमचं पठण करायचं आहे, किंवा माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र येत असेल तर तो तुम्ही पठण करून अभिषेक करू शकता. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. कमलगट्ट्याची माळ देखील ठेवू शकता. आणि त्यांनाही हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे. त्यासोबतच गजंत लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती देखील तुम्ही ठेवू शकता. धूप, अगरबत्ती लावायची आहे. आणि नैवेद्यामध्ये कोणतेही तुम्ही ड्रायफ्रूट ठेवू शकता, किंवा कोणतेही फळं ठेवू शकता, किंवा दूध, साखर देखील ठेवू शकता. तसेच तुम्ही मखानाची खीर बनवू शकता, किंवा शिराही बनवून त्याचाही नैवेद्य ठेवू शकता.
त्यानंतर माता लक्ष्मीची आरती करायची आहे घरामध्ये. एकतरी सवाष्ण बोलून तिची देखील आपल्याला ओटी भरायची आहे. तिला काही खाऊ-पिऊ घालायचं आहे आणि त्यानंतर सेवा आपल्याला करायची आहे. तर सेवा काय करायची आहे, तर श्री सूक्तम 16 वेळा किंवा 1 वेळा पठण करायचं आहे. ललिता सहस्रनामाचे पठण करायचं आहे. कुंकुमार्चन करून देखील तुम्ही याचे पठण करू शकता. तसेच महालक्ष्मी अष्टकम कनकधारा स्तोत्रम पठण करायचं आहे. तुम्ही श्रवण देखील या सेवा करू शकता. गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र याचे देखील पठण करायचं आहे. जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. माता लक्ष्मीला आवडणारी भगवान विष्णूंची सेवा, व्यंकटेश स्तोत्रम, विष्णू सहस्रनामाचे देखील पठण करायचं आहे. त्यानंतर उद्यापन आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं आहे. तर हे सर्व सामान जागेवर म्हणजे मूर्ती असतील तर ते आपल्याला जागेवर ठेवायचे आहे. त्यामध्ये फुले आणि पाने असतील तर ते निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि कुंकुमार्चन जर केलं असेल तर ते कुंकू तुम्ही लगेच उचलून घेऊ शकता किंवा दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही उचलू शकता. आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की अखंड माझ्या घरामध्ये वास कर, अशी प्रार्थना करायची आहे आणि सुख समाधान लाभू दे अशी प्रार्थना करायची आहे. तर आवर्जून वर्षातून एकदाच करता येणारं वरदलक्ष्मी हे व्रत तुम्ही नक्कीच करा.